हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. खूप दिवसानंतर ब्लॉग शूट होतोय. तर ॲज यू गाईज कॅन सी इन फ्रंट ऑफ मी विवेक आणि अभिजितने जॉईन केलं आहे आपल्याला. आपण निघालो आहे गोवा IBW, ड्रीम राईड ऑफ एव्हरी रायडर. सो खूप काही बघायला भेटणार आहे. खूप सारे यूट्यूबर्स बघायला भेटणार आहेत, खूप साऱ्या बाईक्स बघायला भेटणार आहेत, खूप साऱ्या ॲडव्हेंचर पण बघायला भेटणार आहे. तर स्टे ट्यून अँड लेट्स सी हाऊ इट गोज. निरंजन आहे माझा मित्र आहे. गिटार क्लासला आम्ही सोबत होतो. तर भावाची GT 650 आहे, तर त्यांनी पण जॉईन केलं आपल्याला. तर आपण आता निघतोय. तर आता नेक्स्ट स्टॉप आपला कराडमध्ये वगैरे होईल. त्याच्यानंतर मग बघू. आपण ऑलमोस्ट आता कराड पास केलं आहे. रस्ता सिंगल रोड आहे सगळा, कारण ब्रिजचं काम चालू आहे. दॅट्स वाय थोडंसं लेट झालं आहे. बट ओव्हरऑल राईड एक्सपिरियन्स तर खूप मस्त आहे. गाडीचं काम वगैरे एकदम प्रॉपर लेवलला केलं आहे, त्यामुळं गाडी पण एकदम सेक्सी चालते आहे. विषयच नाही आहे, काय मजा येते. म्हणजे S1000च बोलतो आहे. आपली निंजा 1000, स्क्रॅम्बलर, डुकाटी स्क्रॅम्बलर, परत ट्रायम्पच्या गाड्या, ट्रायम्पची स्पीड RRR खूप गाड्या दिसल्या सकाळपासून. बट ट्रॅफिकमध्ये आम्ही सगळे एकत्रच आहे. आम्ही रॉयल एनफिल्ड आहे, क्लासिक 350, ते 1000 cc इंजिन घेऊन पण आपण म्हणजे एकाच ठिकाणी आहे रे भाई, समज रे हो. काय नसतं भाई, ट्रॅफिक पुढे कोणाचं काय नाही चालत. हे बघा भाई किती ट्रॅफिक आहे, काय करायचं. डोक्याला ताप झालाय, नुसता ताप. आता निरंजन आणि अभिजित पुढे आहेत आमच्या. तर आमच्यामध्ये नाही म्हणलं तरी कमीत कमी 1 ते 1.5 किलोमीटरचा डिफरन्स पडला असं मला तरी वाटतंय. कारण ट्रॅफिकमुळं ते जसा रस्ता भेटतोय त्याला सिंगल लाईनमध्ये राईडच नाही करता येत आहे. जसा त्याला रस्ता भेटतोय तसा तो पुढे निघतोय. विवेक माझ्यासोबतच आहे पाठी. हे लोक तर दिसत पण नाही आहेत. पुढे एका ठिकाणी थांबणार आहे. निरंजनने काय खाल्लं नाही आहे, तो बोलला की थोडा नाश्ता लाईटली काहीतरी करून घेतो. सो त्याला मी बोललो की तूच लीड कर थोडा वेळ, कारण रस्ता मला पण माहीत नाही आहे. मी पण फर्स्ट टाईमच निघालो या रूटनी. मी एकदा गेलो होतो ते दुसऱ्या रूटनी गेलो होतो, निप्पाणी साईडवरून. लेट्स सी हाऊ इट गोज. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स इज अमेझिंग गाईज, अमेझिंग एक्सपिरियन्स. मजा येते. मस्तपैकी हेडफोनमध्ये गाणी लावलेत, मजा येते. तुम्ही किती पण CCची गाडी घेऊन या, ट्रॅफिकमध्ये कोणाच्या बापाचं काही नाही चालत. विवेक सर आहे तसे पुढे गेलेत आमचे, आणि मी थांबलोय. माझं लक्ष असतं सगळीकडे, त्याचं लक्ष नसतं राईड करताना. आम्ही थांबलोय आणि तो तसाच पुढे गेलाय. त्यामुळे त्याला बोलतोय कोणाला तरी लीड करू देत, नाहीतर तू पाठी मध्ये कुठेतरी थांब ना. पाठी तर नको थांब, पूर्ण पाठी तर तू राईड करणार नाही नो. बट कुठेतरी अशा ठिकाणी थांब ना की तुला पुढच्याचा कॉल ऐकता येईल. आता माझ्या पाठीमागे होता, आता पुढे गेला निघून, लक्ष नाही त्याचं. मी सगळीकडे बघत चालतोय. त्याला कॉल केला, आता तो येणार तिकडून फिरून सर्व्हिस रोडने परत रिवर्स टाकून. मी आता इथे थांबलो होतो कराडच्या पुढे. इथून मलकापूरपासून परत पुढे डायरेक्ट गोवा. तर आता आम्ही मलकापूर इथून 52 किलोमीटर्स आहे. तर डायरेक्ट मलकापूरला थांबणार आहे. मलकापूर नंतर मग डायरेक्ट एक 100-150 किलोमीटर म्हणजे हायवेलाच थांबणार आम्ही. डायरेक्ट हायवेला कनेक्ट होतं तिथे, आणि हायवेला कनेक्ट झाल्यावरती परत मग जेवढं रनिंग काढता येईल 1 तासात 1.5 तासात 1 तासाचे ब्रेक घेणार आहे. मग 1 तासात 100 किलोमीटर निघतंय, 150 किलोमीटर निघतंय. बघू मग कसं काय होतंय ते. बट राईड अमेझिंग आहे भाई, खूप मजा येते. आणि रोड्स पण खूप सेक्सी आहेत, खूप मजा येते गाडी चालवायला. गाडी जर व्यवस्थित चालत असेल ना, खरंच खूप मजा येते. आणि चौघांच्या पण गाड्या एकदम टॉप क्लास कंडिशन आहेत आता सध्या. सो खूप मजा येते. काय कळत पण नाही आहे, डायरेक्ट 80-100.
तास झाला आम्ही राईड करतोय. कराडपासून मलकापूर 53 किलोमीटर्स होतं. आता अराऊंड 13 किलोमीटर राहिले. चांगलं रनिंग उरकतं आहे. 180, 100, 90, 95 या स्पीडवरती आम्ही चालतो आहे कॉन्स्टंट. आणि चांगला निघतो आहे, म्हणजे डिस्टन्स चांगला कवर होतो आहे, मजा येते. आणि रोड्स तर भाई मी प्रेमात पडलो आहे रोडच्या. एका ठिकाणी पॅच खराब आहे, निरंजन बोलत होता, तर तो रोड अजून लांब आहे ॲक्च्युली. घाट सुरू झाला आहे आणि थोडासा कॉम्पॅक्ट रोड आहे आणि हेवी व्हेकल्स खूप आहेत रोडला. सो म्हणजे एक गोष्ट आवडली की जे हेवी व्हेकलवाले ड्रायव्हर्स आहेत ते इंडिकेट करत आहेत की स्लो डाऊन करा तुमच्या गाड्या, कारण पाठीमागं रश पण आहे आणि मोठ्या गाड्या पण येत आहेत. सो मला आवडली ती गोष्ट. रोड प्रेझेन्स बोलतात भाई याला, एथिक्स, रोड एथिक्स. मोठा टाकलाय निरंजननी पण, त्यामुळं लिनिंगसाठी जी मजा येते ना गाडीला, आणि मी पण एक साईज मोठी टाकली आहे, सो लिनिंगला खूप मजा येते. अभिजित तेवढी लिनच नाही करू शकत जेवढी मी लिन करतोय तेवढी, कारण टायर सुटणार डायरेक्ट त्याचा. आणि विवेक पण नाही, विवेक तर हुशार आहे, विवेकने एक साईज छोटी टाकली आहे. हिमालयनचा टायर भाई एक साईज छोटी, काय बोलायचं आता त्याला. तरी मी त्याला बोलत होतो, माझा इश्यू होत होता थोडा त्या टायरचा, टायर घासत होता. त्याला बोलत होतं की माझा टायर तुझ्या गाडीच्या साईजचा आहे, तर तो टायर घे. नवीनच टाकला होता मी, एक जास्तीत जास्त 500-600 किलोमीटर चालवले असेल मी तेव्हा गाडी त्याच्यावरती. तर मी त्याला बोललो की हा टायर घे आणि मला तो दे. बोलला नाही, इग्नोर करा, ग्लोव्स घातलेले नाही आहेत, ह्युमिडिटी खूप आहे. आणि ॲक्च्युली एक छोटासा इन्सिडेंट झाला आमच्यासोबत आत्ता थोड्या वेळापूर्वी. बाईक स्किड झाली आणि ही गाडी पडली, म्हणजे कच्च्या रस्त्याला पडली. आम्ही स्टॉप घेत होतो, एक शॉपच्या इथे राईड घेत होतो, आणि टर्न घेतल्यानं कंट्रोल नाही झाली गाडी, स्किड झाली आणि पडली गाडी. सो सगळेच जरा थोडेसे स्ट्रेस्ड आउट आहेत. ह्यांचा शूट चालू आहे. रस्ता खूप चांगला आहे ॲक्च्युली. हा पाचलमधून शॉर्टकट आहे, डायरेक्टमध्ये मिक्स होतो, म्हणजे गोवा हायवेला होतो डायरेक्ट कनेक्ट मध्ये कुठेतरी. मग तिकडून 220 किलोमीटर, म्हणजे पाचलपासून डायरेक्ट सरळ गेलो तर 220 किलोमीटर्स आहे गोवा. आणि इथून जर गेलो तर इथून 170 काहीतरी आहे. सो दॅट्स वाय वी चोज दिस वे.
गेला आहे सगळा आता राईडचा, कारण असा एखादा इन्सिडेंट झाला की मूड ऑफ होतो खरंच. बाकी कशाचं वाईट नाही वाटत, गाडी पडली ह्या गोष्टीचं खूप जास्त वाईट वाटतं, बाकी काही सीनच नाही आहे. लागलं तुटलं फुटलं काही वाटत नाही, फक्त एकच गोष्ट म्हणायला लागते ती म्हणजे गाडी पडली राईट साईडला ॲक्च्युली, तर टाकीवरती इथं असा डेंट आला आहे मोठासा, आणि पुढच्या डिस्क ब्रेकचा तो सिलेंडर असतो मास्टर सिलेंडर तो खराब झाला. आय थिंक सो ब्रेक वगैरे लागतो आहे, गाडी आहे म्हणजे चालण्याच्या कंडिशनमध्ये आहे. पण GTची खासियत अशी आहे की तिला क्लिप ऑन एक्झॉस्ट असल्यामुळे हँडल म्हणजे फोर्क बेंड नाही होत, तर हँडलची जी ॲडजस्टमेंट असते ती हल्ली. सो एवढं काय नाही, तर लोकल गॅरेजला जाऊन आम्ही ते करून घेतलं. हाताला थोडंसे मार लागला आहे थोडासा, थांबला, तर त्याला बोललो तू हायवेपर्यंत गाडी एकदा चालवून बघ, तुला जर जमत असेल तर ठीक आहे, नाही तर माझ्या गाडीचा हँडल कसा थोडासा वरती आहे ना, सो त्याला जास्त तकलीफ नाही होणार त्या गोष्टीची. त्याला बोललो मग मी तुझी GT चालवतो सावकाश एकदम, आणि तू ही गाडी चालवतो. बोलला ठीक आहे बघू, बोलला. बेकार होतं यार, मूड स्पॉइल होतं. 2 तास गेले आमचे त्या ह्याच्यामध्ये, पूर्ण इन्सिडेंटमध्ये. थोडासा वेळ गेला नॉर्मल व्हायला, बाकी काही सीन नाही आहे. गाडीचा इन्शुरन्स वगैरे आहे, क्लेम वगैरे वगैरे सगळं नक्कीच क्लेम होईल. बट एक गोष्ट मनात राहते ना की झालं यार, म्हणजे पडलो गाडीवर, गाडीला लागलं, ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट. आता गोवा हायवेला पोचतो आहे आम्ही. एनर्जी खूप ड्रेन आउट झाली आहे त्या इन्सिडेंटमुळं, आणि आता मी GT चालवतो. ॲजच काही इंजुरी नाही आहे, बट जरा मुक्का मार वगैरे लागल्यामुळं थोडंसं स्वेलिंग आहे आणि दुखतो आहे हात, बट इज फाईन ना, काही कॉम्प्लिकेशन नाही आहेत. कारण अभिजित डॉक्टर आहे, सो आहे ऑडिओलॉजिस्ट, बट बेसिक तर सगळ्या डॉक्टरांना शिकवतात. सो त्याने मेडिकेशन वगैरे केलं त्यांना, म्हणजे गोळी वगैरे दिली त्याला मेडिकलमध्ये मधून आणून. तो कॅरी पण करतो आहे स्वतः, फर्स्ट एड किट सगळं. सो देर इज नो एनी प्रॉब्लेम, एव्हरीथिंग इज अंडर कंट्रोल राईट नाव. बट आता आम्ही 1-2 मिनटात, 5 मिनटामध्ये ऑलमोस्ट 10-5-10 मिनटात आम्ही हायवेला लागतो आहे. हायवेला लागल्यावरती मग 100च्या स्पीड कॉन्स्टंट ठेवणार आहे, कारण अजून किती वेळ लागतो आहे काय माहिती. तिथे जर आमचे 2 तास गेले नसते तर त्या 2 तासात आम्ही आत्तापर्यंत गोवा आम्हाला एक 40-50 किलोमीटर राहिला असता ॲज पर माय कॅल्क्युलेशन्स. बट काय आता, जे व्हायचं होतं ते तर होणारच, त्याला कोणी बदलू नाही शकत. सो just go with the flow. GTचा आवाज कसा येतोय काय माहिती, एक्झॉस्टमध्ये स्लो वाटतं. सो पोचलोय आम्ही, पोचलोय म्हणजे हायवेला पोचतोय आता. 6 लेन हायवे आहे बोलला तो. येस,